महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार समन्वय समितीच्या बैठकीला अनुपस्थित होते। भाजपाकडून त्यांना डावलले जाते का यावर बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की महायुतीत जे महाभारत सुरू आहे आणि राज्याच्या या असंविधानिक सरकारबाबत आम्ही फार बोलावं याला काही महत्त्व नाही। राज्य सरकारने बेरोजगारीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर महत्त्वाचे प्रश्न याकडे दुर्लक्ष केलं असून त्यांच्या सरकारमध्ये काय चालले हे आम्हाला पाहण्याची गरज नाही असे वक्तव्य पटोले यांनी गोंदिया या ठिकाणी प्रसार माध्यमांसमोर केले आहे। महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही, पण राज्याच्या सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे, राज्याच्या सरकारने तरुणांना ज्या पद्धतीने लुटायला सुरुवात केलेली आहे, गरिबाच्या हातातलं काम हिसकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं। त्यांचा आपसात काय भांडण आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणे देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही। त्यामुळे सरकारसारखं काम करावं। आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचाराचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे।